तर आपण डाळ तांदळाचा ढोकळा आज पाहणार आहोत. त्यासाठी 2 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण. दोन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे. याला 7-8 तास आपण असंच भिजत ठेवणार आहोत पाणी टाकून. 7-8 तासानंतर डाळ तांदूळ व्यवस्थित भिजलेला आहे. हे पहा, छान भिजले. आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. यामध्ये 1 वाटी दही घालायची. डाळ बारीक करताना घातली तरी चालेल, वाटून घेतलं नंतर घातले तरी चालेल. 1 वाटी दही घालून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचे. अशा प्रकारे छान आपलं बॅटर फर्मेंट झालेलं आहे. हे पहा, छान फुगलंय आपलं बॅटर. बॅटर आता घट्ट आहे, त्यामध्ये आपण थोडे थोडे पाणी टाकून थोडेसे पातळ करायचे. अशा प्रकारे व्यवस्थित हलवून आपल्याला छान करायचे. यामध्ये आपण आलं आणि मिरचीचं वाटण घालणार आहोत. 6-7 मिरच्या घेतल्या, 1 तुकडा आलं घेतलंय, ते बारीक करून घेतलंय. 2 चमचे मीठ घालणार आहोत. अर्धा चमचा हळद पावडर घालणार आहोत. हळद कमीच घालायची, जास्त नाही घालायची. अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घेणार आहोत. अजून थोडेसे पाणी घालून व्यवस्थित हलवून अशा प्रकारे आपले बॅटर तयार झाले आहे. असे बॅटर तयार करायचे. कढईमध्ये पाणी तापायला ठेवले आहे गॅसवर. त्यामध्ये पाणी घातले, थोडंसं ताटाला तेल लावून घेतले. कढईमध्ये ताट ठेवायचे. तुमची कढई मोठी असेल तर त्यामध्ये प्लेट ठेवून मग त्यावर ताट ठेवा. माझ्या कढईमध्ये ताट व्यवस्थित वरती बसतंय, त्यामुळे मी असेच ठेवले. वरून झाकण ठेवून द्यायचे, ताट गरम होऊन द्यायचे. बॅटर ताटात टाकण्याआधी 1 चमचा सोडा घालायचा. खाण्याचा सोडा आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
तर ताट गरम झाले, ताट काढून घेणार आहोत आपण. त्यामध्ये आता बॅटर ओतणार आहोत. अशा प्रकारे गरम गरम याच्यात बॅटर ओतले छान होतं. बॅटर मिक्स करण्याच्या आधी यामध्ये 2 पळ्या तेल पण घालायचे. माझ्याकडून दाखवायचं राहिलंय. अशा प्रकारे चेक करायचे ढोकळा आपला झाला की नाही. त्या ढोकळ्याला फोडणी द्यायसाठी आपण छोट्या याच्यात तेल ठेवले. त्यामध्ये जिरे मोहरी घातले. लांब लांब मिरच्या कापून घेतल्या फोडणीसाठी, हिरव्या मिरच्या. त्यामध्ये चिमूटभर हिंग घातले, कढीपत्ता टाकलाय. ढोकळा थंड झालाय की अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे. खूप छान होतो, एकदा नक्की करून बघा. अशा प्रकारे वरून फोडणी टाकू. तुम्हाला आवडत असेल तर थोडं साखरेचं पाणी करून पण यावर टाकू शकता. अशा प्रकारे आपला ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. सोनी बसली केव्हाची, ढोकळा कधी होतो म्हणून खाण्यासाठी. अशा प्रकारे काढून घ्यायचं. छान ते मस्त फुललाय आपला ढोकळा, छान एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे. आता सोनीला देते टेस्ट करायला, कसा झालाय ढोकळा. सोनी सांगेल आता. सोनी म्हणते छान झालाय. तुम्ही एकदा नक्की करून बघा. डाळ तांदळाचा ढोकळा राशनच्या तांदळापासून बनवला, खूप छान होतो. या ढोकळा खाण्यासाठी सर्वांनी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही सर्वांचे.